ज्यांना कारली बिलकुलसुद्धा खायला आवडत नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि कारल्यांचा कडूपणा घालवण्याची जी ट्रिक्स दाखवत आहे ती नक्की फॉलो करा, म्हणजे जे न खाणारे कारलेसुद्धा खायला लागतील. तर हॅलो हाय नमस्कार, कशा आहात आपण सगळे. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या ह्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर हे मी कारले घेतलेले आहेत आणि हे सर्कलमध्ये कट करून घेतलेले आहेत. तुम्हाला जसे पण आवडतात त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता आणि ही ट्रिक्स वापरून तुम्हाला जशी पण कारली बनवायची आहे त्या पद्धतीने बनवू शकता, म्हणजे जी बिलकुलसुद्धा कडू लागत नाही आणि खायलासुद्धा मस्त लागते. तर ही ट्रिक्स नक्की वापरा आणि कारल्याची भाजी बनवा आणि जे न खात आहेत त्यांनासुद्धा एकदा ट्राय करून बघायला सांगा, म्हणजे त्यांनासुद्धा नक्की आवडेल. तर हे सर्कलमध्ये असे कटिंग करून घेतल्यानंतर छान काढून घेतलेलं आहे त्याच्यामधला बी, कारण थोडीशी जून होते म्हणून मी ह्याच्यामधला बी काढून घेतला. आता आपण हे पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. पाण्याने स्वच्छ आधी धुवून घेतले होते साध्या पाण्याने. आता आपण ह्याच्यामध्ये ना मीठ आणि हळदी पावडर मिक्स करून एक 5 ते 10 मिनटं ठेवून देणार आहोत रेस्टिंगसाठी. मिक्स झाल्यानंतर मग त्यांना ना कडूपणा सुटतो आणि पाणी निघून जातो कडू जो कारल्यामध्ये आहे तो. पण ही तर आपण रेग्युलर टिप्स यूज करत असतो. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक दुसरी टिप्स आहे, तीसुद्धा महत्त्वाची आहे आणि ती वापरल्यानंतर अजूनच कारली फार अप्रतिम लागायला लागतात. तर आता ही कारल्याला बघा मी 10 मिनटं ठेवल्यानंतर हा असा पाणी सुटलेला आहे, पूर्ण मीठ आहे तो मेल्ट झालेला आहे आणि हळदीचा हा पाणी आहे तो आपण फक्त धुवून घेणार आहोत, म्हणजे वॉश केल्यानंतर 1-2-3 पाण्याने वॉश केल्यानंतर आपण ती ट्रिक्स यूज करणार आहोत. तर ही कारली मी छान पाण्याने वॉश करून घेतलेले आहेत. पाण्यामधून जेव्हा आपण ही कारली धुवून काढतो ना तेव्हा ती एकदम घट्ट अशी प्रेस करून काढायची आहेत, म्हणजे त्याच्यामधला जो पाणी आहे तो नितळला पाहिजे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत साधा मीठ, जो आपण रेग्युलर जेवणामध्ये यूज करतो तो मीठ ॲड करणार आहोत. त्याच्यानंतर साखर ॲड करणार आहोत. साखर ॲड केल्यानंतर थोडासा काळा मीठ ॲड करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर याच्यामध्ये जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे लिंबू. तर लिंबू आपण अर्धा किंवा 1 जशी पण कारली असतील ज्या क्वांटिटीमध्ये त्यानुसार आपण तो ॲड करायचा आहे. साखरसुद्धा तुम्हाला जेवढं गोड आवडत असेल त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने ही कारली जर आपण बनवली आणि रेस्टिंगसाठी एक 5 ते 10 मिनटं ठेवून दिली तर ही कारली बिलकुलसुद्धा कडू लागत नाही आणि भाजीसुद्धा फार उत्तम होते. भाजी बनवा किंवा कारले फ्राय बनवा, काहीही बनवा, एकदम एवढं भारी अप्रतिम लागतं ना हे काय सांगू तुम्हाला. एकदा खरंच ही ट्रिक्स यूज करून बघा आणि त्याच्यानंतर मला खरंच कॉमेंट्स करून सांगा की कारली कशी बनली होती. ज्यांना कारल्याची भाजी खायला आवडत नाही ना ते सुद्धा खायला लागतील कारल्याची भाजी आणि ते तुम्हाला वीकमध्ये 1-2दा तरी नक्कीच बनवायला सांगतील. तर हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा. टाटा बाय बाय, टेक केअर.